नमस्कार, मी दिग्पाल लांजेकर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो एबीपी माझावरच्या या खास आणि वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रमात। त्याचं नाव आहे जत्रा। माणसामध्ये काही कारणामुळे दरी उभी राहते, सीमांच्या भिंती उभ्या राहतात, पण कला, संस्कृती आणि विशेषतः श्रद्धा ही अशी गोष्ट आहे की ज्यांना कुठलीही सीमांची भिंत अडवू शकत नाही। अशाच एका सगळ्या सीमांच्या पार जाणाऱ्या दैवताच्या जत्रेमध्ये आज आपण जाणार आहोत। आपण आलोय गडहिंग्लज येथे काळभैरीच्या जत्रेला। महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असलेल्या या देवालयामध्ये दरवर्षी पुरातन काळापासून ही यात्रा भरते। बघूया या यात्रेमध्ये आता वेगळेपण काय। चला, हिरण्यकेशी नदीच्या काठावर गडहिंग्लज वसलंय। तालुक्याचं ठिकाण असलेलं हे गडहिंग्लज महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या सीमेवर असल्याचं भौगोलिकदृष्ट्या दिसून येतं। महाराष्ट्र राज्याच्या 134 क्रमांकाच्या महामार्गावरून वळलो की गडहिंग्लज शहराची भव्य कमान आपलं स्वागत करते। शहरात प्रवेश केल्यावर हे छोटेखानी शहर मात्र चांगलंच प्रगतीपथावर असल्याचं आपल्या लक्षात येतं। आजूबाजूला वसलेली बाजारपेठ, आधुनिक आणि अद्ययावत दुकानं आपल्याला याची साक्ष देतात। हे गजबजलेले शहर पार करून आपण काळभैरवाच्या मंदिराकडे निघतो। शहर मागे पडत जातं तसं आजूबाजूला पसरलेली शेती, पारंपरिक उद्योगाकडेही गडहिंग्लज वासियांचं चांगलंच लक्ष आहे हे जाणवून देत होती। काही किलोमीटरचा प्रवास करत मी पोचलो श्री क्षेत्र काळभैरवनाथाच्या मंदिराच्या पायथ्याशी। आतापर्यंत गर्दी तुरळक असेल असं मला वाटत होतं, पण बघितलं तेव्हा भैरवनाथाच्या भक्तांनी ही जत्रा अक्षरशः फुलून गेली होती। पाय टाकायला जागा नव्हती। काळभैरवाच्या देवालयाच्या दिशेने मी सुद्धा निघालो आणि मला दिसली आहे ही लाखोंची गर्दी। आता या गर्दीत मी सुद्धा सामील होणार आहे आणि मी चाललोय देवालयाच्या दिशेने। मंदिराकडे जात असताना मला एका स्टॉलवर एक वेगळीच पाटी दिसली। त्या स्टॉलवरची झुंबड बघून मला कुतूहल वाटलं आणि मी त्या स्टॉलवर पोहोचलो। आपण बघतोय त्या सगळ्या जत्रांचं प्रत्येकाचं स्वतःचं असं एक खाद्य वैशिष्ट्य आहे। या जत्रेत फिरत असताना माझी सुद्धा नजर एका स्टॉलवर गेली आणि तिथे मला दिसले दोन वेगळेच खाद्यपदार्थ। मी चौकशी केली तेव्हा त्यांची नावं कळली। नावं थोडी विचित्र आहेत, करदंट आणि लडगी अशा दोन खाद्यपदार्थ आहेत। नावं विचित्र असली तरी पदार्थ मात्र खूपच चविष्ट आहेत बरं का। करदंट हे तूप, खोबरं आणि सुकामेव्यापासून बनवलं जातं। इथे लडगी नावाचा लाडू मिळतो। या लाडवाची चव एकदा चाखली की तुम्ही एक लडगी खाऊन थांबत नाही। या स्टॉलचे मालक हत्ती कुटुंब दरवर्षी या जत्रेत येतात। त्यांच्या स्टॉललाही 50हून अधिक वर्ष झाली आहेत। कौतुक असं वाटलं की या कुटुंबातले जवळजवळ 30 ते 40 सदस्य अगदी माहेर वाशिणी सहित या करदंटाची चव जत्रेतल्या यात्रेकरूंना मिळावी यासाठी झटत होते। अगदी ज्याला होममेड म्हणतात असं हे करदंट कसं तयार केलं जातं हे जाणून घ्यायला मी त्यांना गाठलं। आमच्याकडे एक लडगी लाडू मिळतो। तो लडगी लाडू शुद्ध शेंगतेल तेलामध्ये आम्ही कळी पाडून घेऊन चिक्की गूळ आणि साधा गूळ आणि ड्रायफ्रुट्समध्ये काजू आणि कॅरबीज, परत जायफळ, वेलदोडे वगैरे घालून पाक तयार करून हे लाडू आम्ही करतो। आणि करदंट म्हणून जे मिळतं ते डिंक आम्ही तुपामध्ये तळतो। खोबरं, काळा पाटा खोबरा मिळतो, तो बाबुरी खोबरा, तो किसून परत त्याच्यामध्ये खारीक, काजू, परत खसखस, कॅरबीज, डिंक हे सगळं घालून आम्ही ते करदंट तयार करतो। आत्ता मी येऊन पोहोचलोय मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी। इथे आल्यानंतर मला एक वेगळीच गोष्ट बघायला मिळाली। तुम्हाला माझ्या मागे काही आकाशकंदिलासारख्या गोष्टी दिसतात। हे आहेत गोंडे। मानाच्या सासणकाठ्यांबरोबर हे गोंडे इथे आणले जातात। जे मोठे गोंडे ते प्रवेशद्वारावर लावले जातात आणि जे छोटे गोंडे ते सासणकाठ्यांबरोबर आतमध्ये देवालयापर्यंत जातात आणि तिथे मिरवले जातात। मानाच्या गोंड्यांनी
प्रवेशद्वार रंगीबेरंगी झालं होतं. आजूबाजूला हळद, कुंकू, गुलाल या सगळ्या वस्तू विकणाऱ्यांमुळं ते अधिक रंगीत वाटत होतं. मी डोंगराच्या पायऱ्या चढायला सुरुवात केली. जाताना पूजा साहित्याचे स्टॉल भक्तांचं स्वागत करत होते. या पायऱ्यांच्या पहिल्या टप्प्यावर भगवान शंकराची भव्य मूर्ती आहे. इथून वर जातानाही गोंड्यांचे स्टॉल्स आपल्याला बघायला मिळतात. हे मंदिर काहीशा उंच डोंगरावर असल्यामुळं भक्तांची दर्शनासाठी फार गैरसोय व्हायची. म्हणून मग काळभैरीच्या मूर्तीची एक प्रतिकृती बनवली गेली आणि काळभैरीचं एक मंदिर गावामध्ये बनवलं गेलं. जरी हे मंदिर काहीसं उंचावर असलं तरी घाटातून आणि गावातून दोन्हीकडून येणाऱ्या भक्तांचा उत्साह काही कमी होत नव्हता. मी जसा देवळाच्या जवळ गेलो तसा हा उत्साह वाढताना दिसायला लागला. नवस फेडण्यासाठी हलगीच्या तालावर नाचत येणारे भक्त मला दिसले. त्यांना थांबवून त्या हलगीचा नाद मी मनसोक्त अनुभवला. त्यांच्या मागोमाग मी मंदिराच्या आवारात प्रवेश केला. गगनाला भिडलेला काळभैरवाच्या मंदिराचा कळस आता माझ्या समोर होता. त्याचं दर्शन होताच मी काही क्षण थबकलो. मोठं मनोहारी दर्शन होतं कळसाचं. या कळसाच्या घुमटावर सुंदर कोरीव काम केलंय आणि त्यावर सोनेरी कळस चमचमतोय. असं त्याचं दर्शन मन मुग्ध करत होतं. मंदिराच्या परिसरातल्या वेगवेगळ्या देवळांमध्ये आता गर्दी उडाली होती आणि मधोमध काळभैरवाचं दिमाखदार मंदिर मोठ्या दिमाखात उभं होतं. मंदिराच्या भिंतींवर कलाकुसरीची कमाल केलेली आपल्याला दिसते. या मंदिराच्या पलीकडे एक धुनी आहे. यात्रा काळात त्यात धूप आणि आहुती टाकून आपली इच्छा सांगणारे किंवा नवस बोलणारे भक्त आपल्याला दिसतात. पुढे गेल्यावर अत्यंत शिस्तीत पुढे सरकणारी दर्शन रांग आपल्याला दिसते. ही दर्शन रांग म्हणजे व्यवस्थापनाचा उत्तम नमुना आहे. देवाच्या दर्शनाची ओढ असली तरी कोणतीही गडबड नाही. लाखोंची संख्या असली तरी कोणताही गोंधळ नाही. प्रत्येक जण शांतपणे पुढे सरकत होता. इथे धक्काबुक्की, पुढे जायची चढाओढ नव्हती. तर आपल्या बरोबर असलेला सुद्धा भक्त आहे या जाणीवेतून होणारं सहकार्य होतं. भक्त पुढे सरकताना महिला आणि मुलांची विशेष काळजी घेत होते. यासाठी पोलीस आणि राखीव दलातले जवान मोठ्या संख्येनं त्यांना मदत करत होते. जसा दिवस वाढत होता तसा भक्तांचा लोंढाही वाढत होता. भक्तीच्या लाटा आता मंदिरावर येऊन आदळत होत्या आणि परिसर काळभैरवाच्या जय जयकारानं न्हावून निघत होता. आता काळभैरवाची पालखी निघणार होती आणि मग गर्दी वाढणार होती हे माझ्या लक्षात आलं आणि मी चटकन जाऊन काळभैरवाचं दर्शन घेतलं. ही मूर्ती स्वयंभू आहे आणि आत्ता उत्सवासाठी तिला पेहराव केलाय. ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य बघायचं झालं तर उजव्या बाजूला जोगेश्वरी मातेची मूर्ती आहे. जोगेश्वरी मातेला काळभैरवानी युद्धामध्ये जिंकून आणलं आणि आपल्या उजव्या बाजूला स्थान दिलंय. नेहमी आपल्याला हे बघायला मिळतं की देवाच्या डाव्या बाजूला म्हणजे वामांगी स्थान असतं देवीचं, पण या मूर्तीमध्ये ते उजव्या बाजूला आहे.
म्हणूनच ही मूर्ती वैशिष्ट्यपूर्ण ठरते। यात्रेदरम्यान मूळ दगडी मूर्तीवर कोरीव आणि सुबक असा मुखवटा चढवला जातो। या देवालयात देवी जोगेश्वरीची मूर्ती भैरवनाथाच्या उजव्या बाजूला आहे। एरवी वामांगी असलेली आदिमाया दक्षिणांगी झालेली इथे आपल्याला दिसते। हा देव काशी नंतर याला इथलं मेन स्थान दिलं जातं गडिंग या ठिकाणी। आणि शंकर भगवानांचे जे युद्धरूपी त्यांचे अवतार आहेत त्याच्यामध्ये एक तर काळभैरव हा त्यांचा सरसेनापती मानला जातो। त्यामुळे भैरवाचं दर्शन घेतल्यानंतरच शंकर भगवानांच्या बाकीच्या ह्या अवतारांचं दर्शनसुद्धा घेणं महत्त्वाचं ठरलं जातं। योगेश्वरी माता ह्या काळभैरवांनी युद्धामध्ये त्यांना जिंकलेलं आहे, त्यामुळं त्यांना उजव्या साईडला स्थान दिलेलं आहे। कारण वामांगी म्हटलं तर आपण डाव्या साईडला सहसा पत्नी असती, तर त्यामुळं यांना उजव्या साईडला स्थान दिलं। फुलांच्या सुंदर आराशीत चांदीच्या मखरात देवाची मूर्ती आहे। यात्रेदरम्यान मूळ दगडी मूर्तीवर कोरीव आणि सुबक असा मुखवटा चढवला जातो। या देवालयात देवी जोगेश्वरीची मूर्ती भैरवनाथाच्या उजव्या बाजूला आहे। एरवी वामांगी असलेली आदिमाया दक्षिणांगी झालेली इथे आपल्याला दिसते। भैरवनाथाचं रूपडं रांगड आहे। भैरवनाथाच्या हातात तलवार आणि डोक्यावर मखमली जरीचा फेटा आपल्याला दिसतो। देवाचं हे मर्दानी सौंदर्य आपल्याला भुलवून टाकतं। निपाणीच्या देसाई सरकारांना शिकारीचा छंद होता। शिकार करता करता ते एकदा या परिसरामध्ये आले आणि त्यांचा धक्का चुकून मधमाशांच्या पोळ्याला लागला। मधमाशा त्यांच्या मागे लागल्या। घाबरून त्यांनी एका गुहेचा आश्रय घेतला। त्या गुहेच्या शेजारी त्यांना काळभैरीची स्वयंभू मूर्ती सापडली, म्हणून त्यांनी तिथे देवालयाची स्थापना केली। ही मूर्ती जवळजवळ 400 वर्षांपूर्वीची आहे। डोंगरावर पोचल्यानंतर गडिंग्लजच्या काळभैरवाच्या पालखीला ही मुरगुडवरनं येणारी काळभैरवाची पालखी भेटते। जणू दोन आत्मतत्वांचं एका अंशामध्ये रूपांतर होतं। आणि मग या दोन्ही पालख्या सासणकाठ्यांबरोबर मंदिराला प्रदक्षिणा घालतात आणि त्याच्यानंतर काळभैरवाची मूर्ती मंदिरामध्ये विराजमान होते। दुपारी 12 वाजता देवळामधने 300 लोक घेऊन गडिंग्लज यात्रेसाठी आम्ही येत आहोत। तिथं आल्यानंतर देवाचे वाजवीत गाजवीत गडिंग्लजमधनं आलेली पालखी मंदिराला आम्ही गादीला आणून बसवता। त्याच्यानंतर इथं सबिन्याचे 2 येडे होतात, परत स्थायिक होता आणि दुसऱ्या दिवशी 3 येडे देवाच्या मंदिराचे सबिन्याचे काढतात। या पालखीची खासियत अशी की गावातली सगळी मंदिरं पालखीच्या मार्गात येतात। पालखी निघाली की गावातल्या प्रत्येक मंदिरासमोर ती थांबते। त्या मंदिरासमोर तिची आरती होते आणि मगच ती पालखी पुढे सरकते। यानंतर संध्याकाळी 6 वाजता सर्व मानकरांच्या उपस्थितीत गावाचं भलं व्हावं, पीक पाणी चांगलं यावं, पाऊस पाणी चांगलं व्हावं म्हणून देवाला गाराणं घातलं जातं। मग आरती होते आणि देवाची पूजा उतरवली जाते। मग पालखीत बसून पुन्हा देव गावातल्या देवळामध्ये निघतात। मुरगुडच्या पालखीचं दर्शन घेत असताना मला घंटानाद ऐकू आला।
मी लगबगीनं देवाच्या गाभाऱ्यात पोचलो. आरती चालू झाली होती. घंटा आणि टाळ्यांच्या निनादात मानकरी, भाविक आणि सगळा जनसमुदाय तल्लीन झाला होता. काकड्याच्या तेजानं काळभैरवनाथाची मूर्ती उजळून निघत होती. बाहेर भाविक मोठ्या श्रद्धेनं काळभैरवाचं ते रूप डोळ्यात साठवत होते. आरतीनंतर भैरवाच्या दर्शनासाठी एकच झुंबड उडाली. काळभैरवाचा प्रसाद मानला जाणारा गुलाल महिला मोठ्या भक्तिभावानं कपाळी लावून घेत होत्या. यथाशक्ती दान केलं जात होतं. पालखीत विराजमान झालेल्या देवाच्या छोटेखानी सुबक मूर्ती देखण्या दिसत होत्या. तिथे सुद्धा दर्शनासाठी गर्दी उसळली होती. एका महिलेनं तिचा नातू पालखीतल्या देवाच्या पायाशी ठेवला. ती निरागस श्रद्धा बघून माझं मन भरून आलं. यानंतर पालखी सोहळा सुरू होतो. गावातले मानकरी खातेदार पाटील यांच्या हस्ते देवाची पूजा होते आणि हा पालखीचा सोहळा सुरू होतो. ही देवाची पालखी मंदिरावरून निघते गावातल्या मुख्य मंदिराकडे. या पालखीची खासियत अशी की गावातली सगळी मंदिरं पालखीच्या मार्गात येतात. पालखी निघाली की गावातल्या प्रत्येक मंदिरासमोर ती थांबते. त्या मंदिरासमोर तिची आरती होते आणि मगच ती पालखी पुढे सरकते. आता पालखी पुन्हा उचलली गेली. देव मंदिर परिसरातल्या इतर देवांना भेटले आणि प्रदक्षिणा करून देव पुन्हा गाभाऱ्यासमोर आले. गुलालाच्या उधळणीत पुन्हा देवाची आरती झाली आणि देवाची ही पालखी निघाली. प्रमुख देवालयात म्हणजे शहरातल्या मंदिरात भरल्या मनानं आणि समाधानानं भाविक जाणाऱ्या देवाचं दर्शन घेत होते. पालखी डोंगर उतरायला लागली तशी भाविकांची गर्दी तिच्या मागे उतरायला लागली. मजल दरमजल करत पालखी डोंगर उतरून मार्गस्थ झाली. काही भाविक कामाच्या व्यस्ततेमुळे आता देवळात येतात. त्यांना पालखी सोहळा अनुभवायला मिळत नाही, पण दर्शन मात्र घेण्याची ओढ असते. सायंकाळ कलत असते, मात्र जत्रेचा उत्साह आता वाढायला लागतो. जत्रा दुपटीनं फुलते. अंधार वाढतो तसा मुख्य दरवाजा रोषणाईनं चमकू लागतो. सकाळी बघितलेले स्टॉल्स दिव्यांच्या रोषणाईनं अजून आकर्षक वाटायला लागतात. दिवसभराचं काम संपलंय, आता निश्चिंतपणे जत्रा अनुभवूया या हिशोबानं निवांतपणे जत्रेचा आनंद लुटणारे गडहिंग्लजचे रहिवासी आता आपल्याला दिसतात. मौज मजेची आणि उत्साहाची अजून एक लाट चढत असते. यात्रा संपते, दिवस संपतो आणि काळभैरवनाथावर श्रद्धा असलेले भाविक आता परतीच्या प्रवासाला लागतात. काळभैरव आणि जोगेश्वरी मातेचं दैवी रूप डोळ्यात साठवून. महाराष्ट्राच्या मातीतून अपार सोनं पिकतं आणि त्याचबरोबर पिकते ती श्रद्धा. आणि या श्रद्धेचा आविष्कार आपल्याला अशाच जत्रांमधून बघायला मिळतो. ही जत्रा तर आपण पाहिली, पण याच्यासारखाच एक उत्तुंग आविष्कार बघायला आपण पुढच्या जत्रेत जाणार आहोत. तेव्हा भेटूयात पुढच्या गावामध्ये आणि नवीन जत्रेमध्ये. तोपर्यंत राम राम पाहुणा.